आपण आहोत घोडेघुमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये. आपण बातमी प्रदर्शित केली होती की घोडेघुम जिल्हा परिषद शाळा ही दुपारी 3:30 वाजता बंद होती, शाळेला कुलूप होतं. तर अशा पद्धतीची बातमी अशाची आपण बातमी लावली. आपला आशय होता यावेळेला की एक शिक्षकी जी शाळा असते ती एक शिक्षकी शाळेमध्ये शिक्षकांना अतिरिक्त काम दिलेलं असतं. ते अतिरिक्त काम करण्यासाठी त्यांना शाळा बंद करावी लागते, शाळेला कुलूप ठोकावं लागतं आणि ते दुसरं काम करायला जावं लागतं. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न तिथं निर्माण होतो. तर त्या संदर्भातच घोडेघुम गावाच्या ग्रामस्थांची मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये नक्की त्यावेळेला काय झालं आणि कशा पद्धतीने ती शाळा का बंद होती याबद्दल आपल्याला ते माहिती देणार आहेत. तर आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत. ताई, काय सांगाल की ज्या दिवशी मी शाळेमध्ये आलेलो त्या दिवशी शाळेला कुलूप होतं अशा आशयाची मी बातमी लावली होती, त्यावेळी नक्की काय झालं होतं? सोमवार दिनांक 27 ह्या दिवशी तुम्ही आला होतात. त्यावेळेस शाळा चालू होती सर, पण आमचे सर मुख्य जे सर आहे ते किरकोळ रजेमुळे किरकोळ जे त्यांना सुट्टी हवी होती त्यांनी रजा टाकलेली शिक्षक सर. रजेवरती शिक्षक होते त्यावेळी. रजेवर होते, पण शिक्षक रजेवर असून पण शाळा बंद ठेवली नव्हती. त्यांनी दुसऱ्या केंद्रातल्या शिक्षकांना इथे बोलावून शाळा चालू होती. पण त्याही शिक्षकांना असा मेसेज आला केंद्रातून, असा मेसेज आला, एक लेटर त्यांना तात्काळ लेटर माहिती त्यांना पोचवायची होती त्या केंद्रामध्ये, म्हणून ते शिक्षक तिथे गेले. 2:30 वाजता सर ते शिक्षक त्या केंद्राच्या शाळेत गेले. त्या केंद्र शाळेत जाऊन ते 4-4:30 वाजेपर्यंत सर इथे आले शाळेमध्ये. त्याच्या आधी तुम्ही येऊन गेलेला. मग तुम्हाला असं वाटलं की शाळा बंद आहे, मग शाळा बंद राहत नाहीये. शिक्षक जरी रजेवर गेले तरी ते दुसरे शिक्षक केंद्रातले इथे ठेवतात, शाळा काही बंद ठेवत नाहीये, तर मुलांना रजाई देत नाहीये. पण ज्या वेळेला शाळा एक शिक्षकी असते त्यावेळेला शिक्षण विभागाकडनं असं काहीतरी काम सांगितलं जातं आणि शिक्षकाला बोलवलं जातं. तर याच्यावरती काय तुम्ही सांगाल? ह्याच्यावरती माझी पण मागणी आहे सर, एक शिक्षक दोन्ही बाजू सांभाळू शकत नाहीये. सुट्टी ज्या म्हणजे मीटिंग्स असल्या तर शाळा बंद करावी लागते, नाहीतर दुसऱ्या शाळेतून शिक्षक मागावा लागतो. एक शिक्षक असं दोन्ही बाजू सांभाळू शकत नाहीये. घोडेघुम ग्रामस्थांकडून अशी मागणी आहे की एक शिक्षकांना असं इतर काम असं देऊ नका की एक शिक्षकाला असं म्हणजे भार पडेल. कारण तो एक शिक्षक दुसरी, तिसरी आणि 5वी हे 3 वर्ग आहेत. दोन्ही मुलं असली म्हणून काय 3 असं वर्ग आहेत. एक शिक्षक 3 वर्गांना शिकवून असं दुसऱ्या मीटिंगला जाऊ शकत नाहीये. जरी गेले तरी शाळा बंद करून त्यांना जावी लागते. मग बोलणारच की सर शाळा बंद करून गेले, मुलांच्या शिक्षणावर परिणाम होतोय, असे सरांनाही दोष देत आहेत. तर आपल्यासोबत अजून ग्रामस्थ आहेत. आपण अजून एक आशयाचं लावलं होतं की शौचालय जे आहे शाळेचं, त्या शौचालयाची दुरावस्था झालेली आहे. तर ते जे ग्रामस्थ आहेत ते आपल्याला सांगतील की नक्की काय झालं. तर काय सांगाल की मी ज्यावेळेला आलो त्यावेळेला शौचालय आपलं पाहिलं, शौचालय जे आहे ते अतिशय त्याची बिकट अवस्था आहे, दुरावस्था झालेली आहे असं आपल्याला निदर्शनास येतं. तर काय सांगाल याबद्दल? नाही नाही, त्याच आम्ही शौचालयासाठी आम्ही दुसरी तयारी केली. आम्ही झाली, आमची मंजुरी बी झाली, फक्त शासनाकडनं पैसे आले का आम्ही दुसरा शौचालय ते बांधणार आहोत. आणि चालू मर्दी आमच्या अंगणवाडी शेजारीच आहे, ती मुलं अंगणवाडीच्या शौचालयामध्ये जातात त्याच्यामध्ये. आलं लक्षात? आणि हा म्हणजे आपलं जे शौचालय आहे ते आपलं शौचालय आता दुसरं आपण नवीन बांधणार आहोत. ते नवीन शौचालय बांधण्यासाठी तात्पुरत्या मंजुरीसाठी ते काम थांबलेलं आहे. थांबलेलं आहे, त्यासाठी थांबलेलं आहे. मग आम्ही नवीन आता ह्या वर्षा 6 महिने आम्ही बांधणार आहोत नवीन. तर हे होते आपल्या बरोबर घोडेघुम ग्रामस्थ. या ग्रामस्थांनी आपल्याला सांगितलं की 27 तारखेला शाळा भरली होती, मात्र जे मूळ शिक्षक आहेत ते मूळ शिक्षक रजेवरती होते. ते रजेवरती असल्या कारणामुळे केंद्रातून जे अतिरिक्त शिक्षक आहेत ते इथे देण्यात आले होते. मात्र केंद्रातनं त्यांना तात्काळ माहिती देण्यासाठी एका कामानिमित्त शाळा बंद करून केंद्रामध्ये जावं लागलं, अशा पद्धतीची त्यांनी माहिती दिलेली आहे. त्यामुळे शाळा बंद होती आणि त्यानंतर मग जे शिक्षक आहेत ते संध्याकाळी शाळा बंद करण्याच्या वेळेमध्ये पुन्हा शाळेमध्ये आले होते. त्याचबरोबर घोडेघुम गावातील ग्रामस्थांनी मागणी केलेली आहे की जर एक शिक्षकी शाळा असेल तर आमच्या शिक्षकांवरती अतिरिक्त भार येतो, त्यांना इतर कामानिमित्त जर शाळेतून बाहेर जावं लागलं तर अशा वेळेला शाळा बंद करण्याची वेळ येते. तर शासनाने याची दखल घ्यावी आणि शिक्षण विभागाने याची दखल घ्यावी आणि अतिरिक्त भार जो आपण शिक्षकांवरती देत आहोत, एक शिक्षकी जी शाळा आहे त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधार करण्याची गरज आहे, अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांनी मागणी केली की आमच्या शिक्षकांना अतिरिक्त भार देऊ नका. शक्ती न्यूज मराठीसाठी प्रतीक मोरे, रायगड.